इवन दिलेर माणूस दिलेर. अरे बाई असून दे दिलेर माणूस. बोललं तरी दे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सध्या मी माझ्या रूम मध्ये भाई परत मला दवाखान्यात जायला लागेल. जो प्रॉब्लेम साठी लास्ट टाइम गेलतो, गोळ्या खाल्ल्या तोपर्यंत बरा, त्याच्यानंतर परत प्रॉब्लेम झाली. आणि आमची घरांची बघा भाई काय हुशार आहे. माझ्या मोठ्या बहिणीसला दवाखान्यात घेऊन जातात, पण माझ्या बरोबर दवाखान्याने यायला बघत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा भाई, माझा ना आय एम डन ब्रो, यांच्याशी माझं झाले ना. मी कधी स्वतःहून सांगणार नाही माझ्याबरोबर चला भाई. तुम्हाला स्वतःहून समजायला पाहिजे का ही मी 21 वर्षाच्या, मी मान्य केला. एवढी पण मोठी नाही का या अशा प्रॉब्लेमला जिथं घरातली माणसं पाहिजे आणि तरी चोरीला येत नाही ना. चालेल मला जाम चिडलो मी. आता बघू काहीतरी खाताव बिताव. आणि मग वहिनीला सांगितलं, विचार करा मी घरांनी पण लागलं. मी आमच्या वहिनीला सांगितलं माझ्या बरोबर चल ना, तिकडनं फ्रेंड आहे. आता पण बघा केवढा टाईम लागेल तिकडे भिवंडीन काय माहीत नाही. डॉक्टरजवळ म्हणजे किती पेशंट असतील काय माहीत नाही, पण एवढं दुधावर जायला लागते. आणि मी कालच बोललेलो का मी उद्या जाणार, ॲटलिस्ट काही खायला तर नाश्ता तर आणून द्यायचा. चला तर आता जायला तर रेडी होता. वहिनीची वाट बघतो. तिचा जेव्हा आटपलता ती निघेल आणि इग्नोर दिस आल्यावर ऑफ करेन. मीनी ना आज ट्राय केले का जेवढं लाईट कपडं म्हणजे जेवढं पातळ जेवढं लाईट कपडे घालता येतील ना घालायचं. ही जीन्स वाटते पण जाम मस्त पातळ पातळ आहे. सो ये आउटफिट ताकि अपने को गर्मी ना लगे. 2 महिने भिवंडीला गेलो नाही मी गर्मी मुलं. सो आता चालल्या होतं बाई लाईटच घालेन. ॲज ऑलवेज बाई शूज माखल्यान मरणाचं होतं त्यांना पुसतं. ओ शिट मी बसलो ही पॅनल. खरं सांगू काय गरमी आहे. नुसतं शूज पुसायला बसलं 1 मिनिट पण नसेल झालं आणि आय कॅन फील ब्रो असं डायरेक्ट पुरा येते गरम गरम वाफ सारखा. वेट टिश्यू आणायला जायची पण इच्छा नाही होत वरती. आता लय कटाला आले मला. चला आता निघायची बारी आली. चला पोचलो आणि आता चाललो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. डॉक्टरनी पक्का प्रश्न केला, मी सगळी उत्तरं पण दिली. त्यावेळी सांगलं ब्लड चेक करायचं आहे. आता वहिनी काहीतरी बोलतं, त्यांचं चाललंय डॉक्टरांचं. या पागलनी मला बाहेर काढलंय. तिला विचारतो महेश महेश लिवले बाकीचा लिहू वाच. ते आम्हाला पण नाही समजा आम्ही कधी मग तुझे परत विचारायला यायचं ना. मला नका सांगू. अरे मैडम हँड राइटिंग जास्त बेकार नहीं है. महेश का भी नहीं दिख रहा कहीं तो. अरे ऊपर है वो. क्या मतलब वो बोले फर्स्ट फ्लोर पे है. लेकिन जाने का रास्ता इधर से किधर से है ना. बोर्ड तो दिखे. जा विचार. ब्लड चेक करायचा. ब्लड चेक करायचा महेश बोलता. आगे जाओ इधर गणपति मंदिर है उधर से. चल मग. किसी को पूछने तुला घेऊन कशाला आलो मी. मला नाही टोन दिला, तुला तर विचारायला लागेल ना. मंजिल का पता इवन दिलेर माणूस दिलेर. अरे बाई असून दे दिलेर माणूस बोललं तरी देवा आपण. अरे खावाला देवाचा परशित. नाश्ता करायला नाश्ता बरं चल जोडीला करवता. मी कवा पण खावाला देतो मी पैसे ना. स्वतःच्या घरावर की गुस्सा. माझी फ्रेंड ना मी पागल झालो वहिनीला बघून. फुल एक्स्ट्रोवर्ट माणूस आहे आमच्याजवळ. आम्ही आल्यावर 2 वाजता आणि इथं बघा किती 8:30 किती 9:30 ते 1च आहे. उसका ये अच्छा तुझी मारेंगे देन तुझी से निकालेंगे. बहुत सारा निकाल. एकदम फ्री बोलते. मला कसं तरीच होतं एवढ्या वर्षात. ही पण याची मैत्रीण आहे. ती पण एकदम जाम घंटोभरी बोलतात या दोघी. ती अशीच बोलते माझी. तुम्ही सगळ्या टेस्ट करता. सगळं इथे नाही. इथे टेस्ट माझ्या एकटीकडे जातात. इथे मी कोणता नाही येते ना. कधीला अंश येतात कोकणी कोकणातले ते. मग ते रायाला कांब्याला तिकडे रायता कांब्या तिकडे त्या कोकणी ना प्युअर मराठी. ते देत ना महापोलीची तिची आजी. शिक जरा मराठी. शिकत नाही का. मला ती सारखी नाही. हिला मी बोलता हिच्याशी बोलताना का मी मराठीनच बोलायचं. तिला पण येईल ना. येईल मग तुझे बाई मी ऐकतो शरम आहे का तुला. तिला मी ना यांच्या म्हणजे बोलणं चालू असल्या मी बोलता तिला. हिचं सरनेम काय.
फणसाडी. अरे किती बोलता मॅडम पण येतो ना सुफियान, तो आता शिकला मराठीत माझ्याशी बोलून बोलून. काय मॅडम कुठे आहे, मग तुटक तुटक बोलतो. कुठे आहे ती, काय करते, तुटत बोलत. येईल ती, बोलत राहिली का. मी देखते नाही. ती एकदम हैराण झाली असेल ना. मी बघतच नाही. हा हिला आरबी ना कशी मी बोलली. या वहिनीला बघा बाई, बिना खाता बोलता चला घरी. असं घरी असतं, डोसा तरी खायला लागेल. नाही नको डोसा खाण्याच्या चुपचाप. बाई डोसा खाल्ल्याशिवाय जाणार नाही मी. बस डोसा असला पाहिजे. चलो बाई आमचं आलं मसाला डोसा. खा पी के निकल गए गाय. जाम पोट पॅक झालं डायरेक्ट माझा. हे आता जरा एक गोळी देवाची अजून ती घेता. ही बघा आता डबल येतं पोरांना. आता कसं शाळा सुरू होतील ना, मग डबल घेतलं पाहिजे. हा आम्हाला तिकडे पण मजा नाही आली. आता वहिनी दुसरे का आले, आम्ही तिसरे डब्यावाल्यात आलो. तिसऱ्या ठिकाणी डबे. आता जराशी ज्यूस पियाची इच्छा झाली, मग मी गाडी घेऊन जाता. आता माझ्या फ्रेंडला आणि वहिनीला पाठवले पुढे, तर तुम्ही जा, मी गाडी घेऊन आलो. आम्ही जोरीला खतरनाक वाला एक्स्ट्रोवर्ट माणूस जेवून आलो बाई. जाम मजा आली. पहिल्यांदा कोणला असा बघ. आलं बाई पायनॅपल 2 मोसंबी. तो बोलतो मम्मी तुम्हाला कडू पैसे. चलो आता टेस्ट चेक. कडू नाही लागला पाहिजे, मोसंबीचा आहे ना. लागतं नाही. कैसा लग रहा है? अच्छा है ना. पायनॅपल पण ट्राय कर. मोसंबी जास्त मजा येतं. पायनॅपल गोड गोड लागतं, किंवा आंबट आहे ना. चलो आता फ्रेंडला बाय बोलायची बारी आली. काय चेहऱ्याची वाट लागली. कालपट झाले माझा चेहरा. अरे ते व्लॉग मुलं घराचं व्लॉग बनवतो ना, जाम चेहऱ्याची वाट लागली. आता एक जागेवर थांबल्यावर वहिनीला इथला जेवायच्या लाया आणि शेव. तिला या बनवायचा चिवडा. म्हणजे कसं वाटते ऑरेंज वगैरे काय. एक चिवडा मसाला शोधायला फिरतो. चिवडा मसाला चिवडा बनवायचा आहे तो. भेटला का, झाला का काम. अरे यार. हा भाई फायनली सुहानी घर पधारी. केस मग हा थकलो मी. जवळपास 2-3 महिन्यातून मी गाडी चालवले मला वाटतं. ते पण आवरा. इथं बघा मॅडम काय काय जेवण आलंय. आंबे जेवण आले. आणि माझा ना एक रीलला लाईक होता मालकेस्टवाले. सो मालकेस्टवाले बिस्किटा जेवण आले. आणि इसमें है शायद पास्ता. येस पास्ता आहे. मला खावायचा होता, म्हणजे मी स्वतःच बनवून खाता. सो पास्ता अँड मखाना. हा भाई आलं. जाम थकल्यावर का फील होतं. जाम दिवसातून गेलतो म्हणून. आता तसं आपल्याला डॉक्टरनी काही गोळ्या थोड्याशा दिल्या आणि रिपोर्ट करायला दिले. मला बस एवढं आहे, PCOS PCOD या काय नको निघू दे. बाकी ना जेवढा पण जे आपण रिवर्स करायचं आहे त्याच्यासाठी जेवढी पण मेहनत लागेल मी करीन बाई. आपला डेंजर आहे. प्रॉब्लेम झाला त्याला सॉल्व करायची या स्वतःच्यानंच असतं. सो ती मी करीन. बस कसं PCOS वगैरे असलं ना जाम त्रास आहे. पोरीनं ज्यांना असेल त्यांनाच माहिती. ॲक्च्युली माझं वेट वगैरे तेवढाच आहे. स्टील बेली फॅट पक्का वाढतो आहे. म्हणून जसं असं डर्स आहे ना. तुम्ही बोला खातच तर नो ब्रो. लास्ट जवळपास ना 1 महिन्यापेक्षा जास्त झाला असेल. तुम्ही जे व्लॉग बघता ते जाम कधीच आहे. 1 महिना 1.5 महिना झाला असेल का माझा खाण्यावर एवढा खतरनाक काबू केले ना मी. दिवसाचं 10,000 स्टेप करतो. बऱ्याच गोष्टी करतो मी, तरी पण बेली फॅट कमी नाही. म्हणून पोरींनो काळजी घ्या. आपल्याला कोण हसेल बोलल याचा विचार नाही. मी ही गोष्ट ब्लॉगमध्ये बोलताच यासाठी. कोण हसेल कोण बोलल याचा विचार कधीच नाही करायचा. दवाखान्यात जा, चेक करा काय आहे का नाही, एकदमचा क्लिअर व्हायचा. सो आता बघू रिपोर्ट करायला दिला आणि त्याच्या विटॅमिन D थायरॉईड आणि अजून काहीतरी चेक करायला आहे. भाई सुई लगा के आ गई. जाम थकल्यावर आता मस्त AC मध्ये चिल करू. पण ACचा रिमोट कुठे आवरा पसारा टाकून गेलो मी. कपड्यांचाच पसारा आहे अख्खा. हा जाम थकलं. आणि हां हेल्दी खा. दुसरा तर खा जसं मी पण खात आहोत, पण त्याच्यात प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करा.
गोड जेवढा कमी खाणं, मी गोड नाही खात, पण कार्ब्स होतात ना, कार्बोहायड्रेट खाणं म्हणजे भाकर किंवा चपाती, चावल, या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेट्स आहे. सर कमीत कमी खा, या मला पहिल्यापासून माहिती आहे. म्हणून मी जेवढा आता कमी करता येतील ना या गोष्टी तेवढा कमी केला. आणि हां, जर असं त्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील, जा दवाखान्यात जा, बिंदास जा. मी तुमच्याशी बघा, माझंच उलटा लॉस आहे ना, मी अशा गोष्टी मी ब्लॉगमध्ये बोलून, तरी पण मी फक्त तुमच्यासाठी सांगतो का बाई जा दवाखान्यात. आणि खाण्यावरती जरा पोरींनो स्पेशली तुम्ही ध्यान द्या. आपल्याला पिरियड्सचं प्रॉब्लेम नाही झालं पाहिजे कवा. मी क्लिअर बोलतो आता, कधी झालं नाही पाहिजे. ज्या त्रास होतं झालं का बिखाचा तर मला तर आहेच तो पहिल्यापासून, पण ते त्रास नका होऊन देऊ कधी. खानापिना अच्छा करो. हे मेन ना, जंक फूड खा, एक्सरसाइज जेवढी करता येईल करा. हे 10,000 स्टेप वगैरे मस्त चालायचं, 1 तास 1.5 तास आपण ना स्वतःसाठी चालू शकतो. आणि 1-1.5 तास चालायचा, 1 तास एक्सरसाइज किंवा योगा करायची. ह्या 2 गोष्टी करा. असं नाही मला आता जरासा प्रॉब्लेम होता म्हणून सांगतो. मी प्रॉब्लेम माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात होता का मी तर चालायचं आणि एक्सरसाइजचं मी बघीन. आणि नेमका बघा गरजच लागली त्याची ॲक्च्युली मला. आणि ते सगळ्यांनाच असतं. जर तुम्हाला तुमची सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल राईट ठेवायची असेल तर तुम्हाला खाण्यावरती आणि एक्सरसाइजवरती, योगावरती ध्यान देणंच आहे. मी क्लिअर व्लॉगमध्ये बोलतो, फक्त तुमच्यासाठी बोलतो. ज्या पण पोरी बघत असतील मला, किंवा जी पोरा बघतात तुमच्या आई बहिणींना सांगा अच्छा खाओ, मतलब खाओ, सब खाओ. मी आता पण काय बोलून सगळं खा, फक्त प्रोटीन पाहिजे तुमच्या डाएटमध्ये, फायबर तुमच्या डाएटमध्ये पाहिजे. आणि योगा किंवा एक्सरसाइज करायचं. 1 तास दिवसातला 10,000 स्टेप मीन्स काय, 1-1.5 तास चालला ना का 10,000 स्टेप होऊन जातात. सो त्या बस एवढा करा. आणि हां, बरेच जणांना, बरेच स्पेशली पोरा-सोरा म्हणजे मेल बघतील त्यांना नाही, बऱ्याच बाया बघतील यो ब्लॉग, त्यांना प्रॉब्लेम असेल का ही कशी डायरेक्ट बोलते या गोष्टीबद्दल. नॉर्मलाईज करा, सगळ्यांना असतं, सगळ्यांच्या आया बहिणी नाही, त्याच्यानीच मेन आपण पोरगे होय सिद्ध होय असं पण नाही, मेन सिद्ध पण नाही, पण मेन आपण हेल्दी आहोत या प्रूव्हच त्या गोष्टीने होतं, पिरियडने होतं. सो या गोष्टीला नॉर्मलाईज करा. तुमची जनरेशन, तुमची जुनी जनरेशन जी आहे ना ती नाही करणार, पण मी सांगतो आमची जी जनरेशन आणि अल्फा जेन, आम्ही या गोष्टीला नॉर्मलाइज करू. मी वादा करतो बाई, या गोष्टी नॉर्मलाइज होतील. ज्या नॉर्मल आहात त्यांना नॉर्मलाइज करा. शीसू नॉर्मल आहे पण ज्या गोष्टी नॉर्मल आहेत त्या बोलायला लाजू नका लाजू बाई. खरं अंतर नाही लाजाचा, नॉर्मल आहे ना, सगळ्यांना होतं, कशाला लाजायचं आहे मग पागल लोक. स्पेशली या असं पिरियड बाई खुलके बोलो. जेव्हा मी सांगेन का या गोष्टी करा तेव्हा तुमची मेन्स्ट्रुअल सायकल, तुमची पिरियड सायकल जी आहे ती व्यवस्थित राहा. जर माझ्या बोलण्याने एखादीचा फायदा होत असेल तर मी का नाही माझ्या ब्लॉगमध्ये बोलणार. नुसता ब्लॉग काय एंटरटेनमेंटसाठी आहेच, पण जर त्याच्यातून मी इन्फॉर्मेशन देतो तर प्रॉब्लेम नाही. सो मला कोणी बोलवू नका का या गोष्टीबद्दल एवढं खुलून कशी बोलता. आपण बोलेंगे. मला DM करा पोरीनं, तुम्हाला प्रॉब्लेम आहे मला विचारा भाई, जाम नॉलेज आहे या गोष्टीबद्दल. अपन ने साइंस लिया था और अपन वैसे भी सब ऐसे स्टडी करते रहते इस चीज़ पे. सो बहुत नॉलेज आहे, बिंदास विचारा भाई. माझं मत बस ना एवढाच आहे का भाई तुम्ही हेल्दी राहा, दुसरा काय नाही. म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी बडबड मी या ब्लॉगमध्ये केली. तुम्ही बस हेल्दी राहा. कसं असतं, या गोष्टीचा त्रास एकदा झाला ना का मग तो झाला, फिर बोलना क्या देगा आपकी. मैंने ही देख लिया, मैं कब से कर रही हूँ भाई. त्रास झाला का तो झाला असते, पण मी फुल ट्राय करेल ब्रो. मला जे त्रास होतात मी त्यांना माझ्यावर सोडत नाही, असं मी त्यांचा पुरा सामना करीन बाई. ज्या खायचं त्या खान ब्रो. प्रोटीन यार, डॉक्टर पण बोलली डाएट सही ठेव, पण आता शाकाहारी माणसांना प्रोटीन नाही रे भेटतलं. म्हणजे पनीर, चना, सोयाबीन, या सगळं नेहमी थोडी ना आपण खाऊ शकतो ना. रोजच्या डाएटमध्ये प्रोटीन पाहिजे, तर कसा आणू मी, मला ना टेन्शन आलं आहे. नॉनव्हेजवाल्यांना ठीक आहे, त्यावेळी 2 अंडी 3 अंडी खाली दिवसाला तरी त्यांना ठीकठाक प्रोटीन भेटेल ना. बाकी सगळ्या गोष्टींच्या पण आहे त्यांना, चिकन फिश वगैरे, फिशमध्ये असतं, चिकनमध्ये आहे का नाही माहीत नाही, फिशमध्ये असतो. सो नॉनव्हेजवाला पोरी खाऊ शकतो तुम्ही या गोष्टी. आमच्या व्हेज लोकांचा प्रॉब्लेम आहे, आम्ही पनीर कवरा खायचा.